हिवाळी अधिवेशनामध्ये जे काल त्या अमित शहाने जे बोललाय संसदमध्ये, ते अंबेडकर क्या है, 100 बार अंबेडकर नाम लेने से क्या होगा, एक बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता। लेकिन अमित शहाला सांगायचं आहे, अरे तुला काय माहित आहे, आम्ही पहिले नरकात होतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे व बाबासाहेब आंबेडकरमुळे आम्ही स्वर्गात आलेलो आहे। आणि बाबासाहेबाबद्दल तू जे बोलला तुझ्या लक्षात ठेव, तो अमित शहा तिथे घरामध्ये असेल, तो आमचा जीवन झाला, भारतीय संविधानाचा जीवन झाला। भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नसतं, कुठेतरी ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता, बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्यामुळे तो गृहमंत्री झाला। आणि तो बाबासाहेब आंबेडकर मुळे असं बोलतो, अंबेडकर बोलने से क्या होगा, अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता। लेकिन आम्हाला स्वर्ग जे मिळाले ते बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे मिळाले, हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे मी अमित शहाचं आरजी कंपनीच्या वतीनं सोलापूर शहरात सर्व आरजी कंपनीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। कशा प्रकारचं आंदोलन केले आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे काय करतो, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचं आंदोलन केलं? आता आम्ही उग्र आंदोलन केलेलं आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे। पण यानंतर त्यांनी जर माफी नाही मागितली, समाजाचे या भारताच्या जनतेचे संविधानाला मानणाऱ्या लोकांची जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली, तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात फिरू देणार नाही, एवढे गॅरंटी देतो।